पण सरकारी यंत्रणा तुम्ही तुमच्या घरगड्यांसारख्या वापरताय. ईडी, इन्कम टॅक्स, सीबीआय सगळे माझ्या साध्या शिवसैनिकाच्या घरामध्ये घुसवताय. मग घुसवा ना. या आता आणि संजय राऊत तुम्ही जो काय पाडा वाचला, घुसवा तुमच्या मंत्र्याच्या घरात, काढा सगळे त्याचे कुलंगडी बाहेर. पण तसं नाही करणार. यांनी म्हणे फिल्टर लावलाय. देवेंद्र फडणवीसांची एक मुलाखत मी पाहिली की आम्ही कोणालाही असं तसं घेणार नाही, आम्ही माणसं बघून घेतो. एक फिल्टर लावलाय आणि तो फिल्टर मला वाटतं असा आहे की ज्याचा घोटाळा जेवढा मोठा त्याला अधिक मोठं स्थान भाजपामध्ये. कितीचा घोटाळा केलाय? 5 कोटी, 50 कोटी, 1000 कोटी, ये 70,000 कोटी, ये बाबा ये 100,000 कोटी, 1000 आणखी किती कोटी, ये बाबा ये. एक 15 दिवसापूर्वी कल्याणमध्ये भाजपच्या आमदाराने गणपत गायकवाड यांनी पोलीस स्टेशन मध्ये गोळीबार केला. काय फडणवीस काय त्यांचं काय प्रतिक्रिया आले? जर कदाचित चुकून एखाद्या माझ्या शिवसैनिकांनी कोणाला शिवी दिली किंवा कोणाच्या कानफटत मारली तर किती झिंजा उपटत फिरतात स्वतःच्या. पण स्वतःच्याच पक्षाचा आमदार भर पोलीस स्टेशन मध्ये गोळ्या घालतोय कोणाला तरी. आणि एवढंच नाहीये तर तो बेधडकपणाने सांगतोय की जोपर्यंत या मिंध्याकडे सरकारचा कारभार आहे तोपर्यंत महाराष्ट्रामध्ये गुंडांची पैदास होईल. हे भाजपच्या आमदाराचं वक्तव्य आहे. गृहमंत्री आहात कुठे तुम्ही? गृहमंत्र्याचं काम काय असतं? गुंडा गर्दी करणाऱ्यांना जरब बसवण्याचं. पण हे आपल्या राज्याचे निर्डावलेले गृहमंत्री आणि वरचे देशाचे गृहमंत्री यांना गृहमंत्र्याचा अर्थच कळला नाही, त्या शब्दाचा अर्थच नाही कळला. त्यांना असं वाटतं की गृहमंत्री म्हणजे दुसऱ्याची घर फोडणारा मंत्री. अहो तुम्ही घरफोडे मंत्री नाहीये. नाहीतर गृहमंत्र्याच्या ऐवजी अमित शहा आणि देवेंद्र फडणवीसांनी गृह शब्द बदलून घरफोडे मंत्री असा शब्द घ्या, ते तरी चांगलं असतं. पण यांच्याकडनं काहीच होत नाही. पण मोठमोठे सगळे पक्ष फोडतायत. शिवसेना फोडला, राष्ट्रवादी फोडला, आज काँग्रेस फोडला, तिकडे नितीश कुमारला फोडला. हे घरफोडे मंत्री जे आहेत त्यांना मी सांगू इच्छितोय की तुम्हाला जर काय असं वाटत असेल की इतरांचे पक्ष फोडले तर हे लढणारच नाही. आज जसं अशोकराव आपल्यातनं गेले, काल परवापर्यंत बरे होते, म्हणजे जागा वाटपाच्या बोलणी करायला यायची, असे जातील असं वाटलंच नव्हतं आपल्याला. पण आज तिकडे गेले, भाजपवासी झाले. मी मगाशच्या सभेमध्ये बोललो तेच आज पुन्हा सांगतोय. पहिल्या प्रथम संसदेमध्ये, कारण मी संसदेत कधी गेलेलो नाही, संजय राऊत आणि इथले काही जण गेले असतील ते सांगतील की एवढ्या वर्षांच्या इतिहासात संसदेमध्ये पंतप्रधानांनी स्वतःच्या पक्षाचा प्रचार करणारं भाषण हे पहिल्या प्रथम झालं असेल. आणि काय म्हणाले? अबकी बार 400 पार. मग 400 पार होणार असाल तर तुम्हाला तुमच्या पक्षावरती काय भरोसा नाही? तुमच्याकडे कोणी नेते नाहीत, कार्यकर्ते नाहीत? तुम्हाला इतर पक्षातले नेते घ्यावे लागत आहेत. शिवसेना फोडावी लागते, राष्ट्रवादी फोडावी लागते, काँग्रेस फोडावी लागते, नितीशला फोडावं लागतंय. इथेच तुम्ही हारल्याचं तुमची मानसिकता कळते आम्हाला. तुम्ही हारलेले आहात. आणि आज अशोकराव जे बोलले की नरेंद्र मोदींचं स्वप्न पूर्ण करायला चाललेलं आहे. म्हणजे गंमत आहे. नेहमी आपण काय ऐकतो की नरेंद्र मोदी फक्त 3 तास झोपतात. मग 3 तासाचे झोपे त्यांना स्वप्न कधी पडतात ते अशोकरावना कसं कळतं? आणि 3 तासाच्या झोपेतलं स्वप्न 10 वर्षात पूर्ण नाही झालं. आणि भारतीय जनता पक्षाला खात्री पटले की प्रधानमंत्र्यांचं स्वप्न भारतीय जनता पक्ष पूर्ण नाही करू शकत, दुसऱ्यातली माणसं घ्यावी लागतात. किती नाही तुम्ही सगळे वागा. मी मुद्दामून तुमच्याकडे जे आलोय ते एवढ्यासाठी की राजकीय भाषण मी करेनच, सभा घेईन तेव्हा मी आणखीन जोरात बोलेन. पण आज तुम्हाला निवडणुकीचं काम करा म्हणून जे काही नेहमी सांगितलं की चला निवडणुकीच्या कामाला लागा, म्हणजे काय करणार नेमकं? आता त्यांच्या ज्या काही गोष्टी चालल्या सगळा पैसा तुमचा आहे, करदात्यांचा पैसा आहे. आणि त्या करदात्यांच्या पैशातून मोठमोठ्या जाहिराती करतायत. म्हणजे महाराष्ट्रामध्ये तर मला असं कळलं की छोटा जरी कार्यक्रम असला तरी प्रधानमंत्र्यांचा फोटो छापण्याची जबरदस्ती केली जाते. असं एक अलिखित कायदा त्यांनी केलेला आहे. आणि हे सगळे मंत्री आहेत, हे माझ्या कानावर आले
की ज्या जाहिरात एजन्सीच्या मार्फत जाहिराती केल्या जातात त्या एजन्सीकडनं हे कमिशन खात आहेत. म्हणजे जाऊ तिकडे खाऊ हा यांचा नारा आहे. बरं एवढं करून तुम्ही कोणाला घेतात? जी शिवसेना तुमच्या सोबत होती, हिंदुत्ववादी म्हणून शिवसेना तुमच्या सोबत होती, ती शिवसेना तुम्हाला नकोय. त्या शिवसेनेला तुम्ही संपवायला निघाला. आणि संपवायला कसे निघालात? एक तर मैदानात उतरण्याची हिंमत नाही. या ना आपले सामने या, मी येतो मैदानात, तुम्ही या मैदानामध्ये, होऊन जाऊ द्या, सगळ्यांच्या साक्षीने सामना होऊ जाऊ द्या, माझी तयारी आहे.